Hello, dear students. Here again, Dilip Jadhav sir. Now we are going to learn this science chapter, chapter number 9. That is the science 2, chapter number 4, environmental management, पर्यावरणीय व्यवस्थापन. Now we will learn what is weather. हवामान म्हणजे काय? Atmospheric condition at a specific time at a particular place are referred to as weather. म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात. And this is related to many factors. हवामान विविध घटकावरती अवलंबून असते. दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर नंबर 1, नंबर 2 सनलाईट, नंबर 3 क्लाउड्स, नंबर 4 ह्युमिडिटी, नंबर 5 रेनफॉल, विजिबिलिटी दृश्यता, अँड टेम्परेचर. दीज रिलेटेड फॅक्टर्स आर related to the weather. So all the students are suggested that they should watch the Marathi video which I will send to the for Marathi medium students, so that you will understand better this chapter, particularly for the semi-English medium students. So I will proceed further. Changes in weather, हवामानातील बदल. Now first try to understand that climate is a long-term predominant condition of the atmosphere. Climate does not change continuously. हवामान सातत्याने बदलत नाही. वातावरणाच्या दीर्घकाल स्थायी स्थितीला हवामान असं म्हणतात, आणि हवामान सातत्यानं बदलत नाही. त्याच्यामुळे क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप मोठा परिणाम होतो हवामानाचा. जेव्हा जेव्हा काही हवामान बदलतं तेव्हा इट इन्फ्लुएन्सेस आवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लोथिंग अँड शेल्टर ॲज वेल ॲज आवर ऑक्युपेशन. आपल्या अन्नवस्त्र निवारा व्यवसायावरती या हवामानाचा प्रचंड मोठा परिणाम होतो. व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर etc. आर कन्सिडर्ड ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज, सीपोर्ट्स, ह्यूज ब्रिजेस अँड स्काय क्रॅपर्स etc. जेव्हा आपण अतिउंच इमारती बांधतो, मोठे पूल बांधतो, त्यावेळेला हवामानाचा विचार केला जातो. कारण हवेची दिशा काय आहे, तापमान काय आहे, दाब काय आहे, याच्यावरून इमारती, पूल बांधले जातात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की व्यवस्थितपणे ही माहिती समजण्यासाठी मराठी मीडियमचा तुम्ही व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे. देन वी विल मूव्ह टुवर्ड्स दी नेक्स्ट पॉईंट, दॅट इज इम्पॉर्टंट ऑफ वेदर्स इन लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे हवामानाचे सजीव सृष्टीवरती होणारे सजीव सृष्टीतील महत्त्व. डेली वेदर ॲज लॉंग ॲज टर्म क्लायमेट कंडिशन्स इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफस्टाईल. मानवाच्या जीवन पद्धतीवरती दररोजच्या हवामानाचा परिणाम होत असतो. तो इट इफेक्ट्स डिरेक्टली और इनडिरेक्टली, अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. लँड, वॉटर बॉडीज, प्लांट अँड ॲनिमल्स कलेक्टिव्हली फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन अर्थ. ही भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते. नाउ इट इन्फ्लुएन्सेस आवर डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन अँड लाईफस्टाईल. आपल्या अन्नवस्त्र निवारा, पोशाखावरती, व्यवसायावरती याचा परिणाम होतो. यू नो बेटर, फॉर एक्झाम्पल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफस्टाईल काश्मीरी अँड राजस्थानी पीपल. तुम्हाला माहिती आहे की काश्मीर, राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान वेगळं काय आहे. दॅट इज द इफेक्ट ऑफ वेदर. हवामानाचा परिणाम त्याच्यावरती झालेला असतो. त्याचप्रमाणे
वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट, म्हणजेच माती निर्मितीमध्ये खडकापासून हवामानाचा परिणाम होत असतो. जिथं जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी दगडाची किंवा खडकाची माती लवकर तयार होते. इन द फॉर्मेशन एन्व्हायरमेंटल ऑफ सॉईल, देन मायक्रोब्स इन द सॉईल प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. मातीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू असतात, सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते हवामानावरती अवलंबून आहे, किती पाऊस पडतो, माती कशा प्रकारची आहे याच्यावरती त्या मातीमधले जीवाणू कसे असतील याचाही परिणाम होत असतो. नाव वी विल मूव्ह टू दी नेक्स्ट पॉईंट. पुढचा मुद्दा असा आहे हवामानशास्त्र. दॅट इज द मेट्रिओलॉजी, द सायन्स that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and the climate is called meteorology. हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांचा परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान खाते. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट सिमला. सिमला या ठिकाणी ब्रिटिशांनी पहिले हवामान खात्याची स्थापना केली. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे. त्याचं मुख्य ऑफिस पुणे या ठिकाणी आहे. अँड द रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली. त्याची प्रादेशिक कार्यालय ही या ठिकाणी आहेत. This department provides important information regarding weather and climate condition to the other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil, exploration and production इत्यादी. ही हवामान खाते विविध खात्यांना माहिती देतात, जसे विमान उड्डाण खाते, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था, अशा विविध ठिकाणी माहिती दिली जाते. आणि याच्यामुळे म्हणजे संकटकाळी येणारी जर एका थंडीची लाट असेल, सुनामी असेल, तर याच्याविषयी आगाऊ सूचना आपला मिळते. नाव मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन, म्हणजे मान्सून प्रारूप हवामानाचा अंदाज. तर ट्रॅडिशन ऑफ फोरकास्टिंग द मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर दॅन 100 years. 100 वर्षापूर्वीची ही जुनी पद्धत आहे. आफ्टर द फेमाइन ऑफ 1877, जो 1877ला जो ओला दुष्काळ पडला, H.F. ब्लॅनफोर्ड, द फाउंडर ऑफ MIT, had made such a prediction for the first time, taking the snowfall in the Himalaya as a parameter for the prediction. पहिल्यांदा H.F. ब्लॅनफोर्ड यांनी मान्सून आणि हवामानाचा अंदाज हिमालयात बर्फवृष्टी कशी होते त्याच्यावरून तयार केलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना वगैरे झाला. विथ द इनिशिएटिव्ह ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर, दॅट इज द इंडियन सायंटिस्ट, इन द डिकेड ऑफ 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. This model was in the use of 1919 to 2002. डॉक्टर वसंतराव गोवारीकरांनी एक प्रारूप तयार केलं हवामानाचं आणि त्या प्रारूपाचा उपयोग 1990 ते 2002पर्यंत करण्यात आलं. प्रेझेंटली न्यू मॉडेल आर बीइंग डेव्हलप्ड आणि आत्ता नवीन प्रारूप तयार करण्याचा विचार चालू आहे काम त्याच्यावरती. सो वी हॅव सीन some information of this chapter. Now in the next video we will discuss about the solid waste management, need of an hour. So still you have to listen and watch this video again and again, and I will send the notes of the full chapter afterwards after completion of the next video. Take care.